नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न आपण विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलोत. फेब्रुवारी 2024मध्ये आत्ताची जी परीक्षा होते त्याच्यासाठीचे हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. यापूर्वी आपण प्रकरण 1 ते प्रकरण 4 पर्यंत असणाऱ्या प्रत्येक प्रकरणावरती असे महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ह्या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांमधील बहुसंख्य प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नांची तयारी करून जर आपण गेलात तर 100% 90पेक्षा जास्त गुण तुम्ही बोर्ड परीक्षेला इकॉनॉमिक्स या विषयामध्ये मिळू शकणार आहात. मित्रांनो, हा जो आपण सगळा अभ्यास केलेला आहे महत्त्वाच्या प्रश्नांचा, हा बऱ्याच गोष्टी विचारात घेऊन केलेला आहे. ज्यामध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे की आत्तापर्यंत बोर्डाच्या जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा विचार केला, प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत त्याचा विचार केला आहे, प्रत्येक प्रकरणात त्या गुणांनुसार कसे प्रश्न विभागले गेले होते, कसे प्रश्न विचारण्यात आले होते याही घटकाचा आपण विचार केला आहे आणि त्याच्या आधारेच हे सगळे प्रश्न शोधून काढले. चला तर ह्याही प्रकरणाच्या संदर्भात पाहूयात प्रत्येक परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आले. तत्पूर्वी आपल्याला हे प्रकरण किती गुणांसाठी बोर्ड परीक्षेला विचारलं जातं हे माहिती असावं, म्हणून बाजाराचे प्रकरण जे आहे ते 10 गुणांसाठी बोर्ड परीक्षेत विचारलं जातं. तर दरवर्षीच्या बोर्ड परीक्षेमध्ये जेव्हा जेव्हा ही परीक्षा झाली असेल त्या प्रत्येक परीक्षेत बाजाराच्या प्रकरणावरती 10 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले असणार आहेत. तर कोणते प्रश्न विचारले गेले पाहूयात आपण प्रश्नपत्रिकेनुसार. पहिली प्रश्नपत्रिका ऑक्टोबर 2021मध्ये झालेली होती. त्यामध्ये योग्य पर्याय निवडा 1 मार्काचा प्रश्न, आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा 1 मार्काचा प्रश्न, संकल्पना ओळखून स्पष्ट करायचं 2 मार्क, फरक स्पष्ट करा 2 मार्क आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. थोडक्यात प्रश्नांचा जो प्रश्न आहेत त्यामध्ये एक प्रश्न विचारण्यात आलं होतं 4 गुणांसाठी. असे 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9 आणि 9 आणि 1 10, 10 मार्क ह्या प्रकरणासाठी विचारण्यात आलेले होते. त्यानंतर दुसरी परीक्षा फेब्रुवारी 2022मध्ये झाली. यावेळेस विधाने पूर्ण करा 1 मार्क, आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा 1 मार्क, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्क, सहमत आहात किंवा नाही 4 मार्क. अशा प्रकारचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले, ज्यामध्ये 4 आणि 4 8, 1 9 आणि 1 10 म्हणजे याही वेळेस 10 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळेस प्रश्नांचं स्वरूप आपल्याला कळतंय कसं होतं. नेक्स्ट पुढची परीक्षा झाली होती जुलै 2022मध्ये, ज्यामध्ये पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची होती. योग्य पर्याय निवडायचा प्रश्न 1 गुणांचा, सहसंबंध पूर्ण करण्याचा 1 मार्काचा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 मार्क आणि तक्ता दिला होता, तक्त्यावर आधारित प्रश्न विचारलेले होते 4 मार्कासाठी. असे 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 1 10 मार्काचे प्रश्न जुलै 22मध्ये विचारण्यात आले. त्यानंतर नेक्स्ट पुढची परीक्षा फेब्रुवारी 2023मध्ये झाली. पाठीमागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातली जी परीक्षा होती त्यामध्ये विसंगत शब्द ओळखा 1 मार्काला, आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा 1 मार्काला आणि डायरेक्ट 8 मार्काचा एक सविस्तर उत्तरांचा प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारण्यात आला. 8 गुणांचा 8 आणि 1 9 9 10 मार्क ह्या प्रकरणावरती अशा पद्धतीने फेब्रुवारीला विचारण्यात आले. त्यानंतर जुलै 23मध्ये परीक्षा झाली. तर याही परीक्षेमध्ये पहा भाषिक शब्द सुचवा 1 गुणांचा प्रश्न, तर्कसंगत प्रश्नांमध्ये 1 प्रश्न आणि सविस्तर उत्तरे लिहामध्ये 1 प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारलेलं होतं. तर अशा प्रकारे बाजाराचं प्रकरण देखील महत्त्वाचं प्रकरण आपल्याला बोर्ड परीक्षेत दिसते. 8 गुणांचे प्रश्न, 4 गुणांचे प्रश्न बऱ्याच वेळेला ह्या प्रकरणांवरती विचारलेले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचं असणार. ह्या प्रकरणाचा डिटेलमध्ये शॉर्टकट नोटच्या आधारे कसा अभ्यास करायचा याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता आणि ती फाईल देखील आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती फाईल जर तुम्ही व्यवस्थित पाहिली आणि पाठ केली त्या पद्धतीचा अभ्यास असेल तर नक्कीच तुम्हाला बाजाराच्या प्रकरणातले हे 10 गुण मिळू शकतात. चला मित्रांनो, आपल्याला यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे विधाने पूर्ण करा. कारण दरवर्षीच्या जवळपास प्रश्नपत्रिकेमध्ये आत्ताच पहिला पण विधाने पूर्ण करायचा प्रश्न विचारला गेलेला होता. तर यामध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आपल्याला, जसं वस्तुभेद हे या बाजाराचे
किंवा या बाजारात शक्य असतो, तो कोणत्या बाजारात शक्य असतो ते बाजाराचा तुम्हाला या ठिकाणी प्रकार सांगायचा होता. यानंतर दुसरं आहे एकजिनसी वस्तू, हे टिंबटिंब बाजाराचे वैशिष्ट्य आहे किंवा कुठल्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे, त्याचेही प्रकाराची नावं तुम्हाला दिली जातील. कोणत्या प्रकाराच्या संदर्भातली माहिती विचारलेली आहे हे समजून घेऊन तुम्ही उत्तरं लिहू शकाल. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, यामध्ये पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांची भूमिका स्पष्ट करा किंवा पुढील प्रकारची असते. पूर्ण स्पर्धेतल्या विक्रेत्यांच्या भूमिकेसंदर्भात किंवा त्यांच्या विषयीच्या घटकांच्या वैशिष्ट्यांसंदर्भात ह्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आसाममधील चहा हा मक्तेदारीचा कोणता प्रकार आहे किंवा पुढील प्रकार आहे असं म्हटलं जाईल आणि प्रकारांची नावं दिली जातील. कोणत्या प्रकारचा हा प्रकार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा. पहिला प्रश्न त्यामध्ये एकच किंमत, पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत, तर कोणती स्पर्धा. पंजाबचा गहू हे नैसर्गिक मक्तेदारीचं उदाहरण आहे, तर टिंबटिंब ही सार्वजनिक मक्तेदारीचं उदाहरण असेल. गट म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा, तर टिंबटिंब म्हणजे पूर्ण स्पर्धा. टिंबटिंब मुक्त प्रवेश आणि निर्गमन असतं, तर मक्तेदारीत प्रवेशावरती बंधनं असतात. 5 किंमत स्वीकारणारा टिंबटिंब, किंमत करता मक्तेदारी. तर अशा प्रकारचे काही सहसंबंध आहेत. उदाहरणाचं आहे जवळपास ही सगळ्या प्रकारांमधले, तर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केलेला असेल तर लक्षात येऊन जातो प्रश्न. नेक्स्ट पुढचा आहे पारिभाषिक शब्द सुचवा. एकजिनसी वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचे समुदाय. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. 3 काही विक्रेते असलेला बाजार. 4 एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे. आणि 5 प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा, उदाहरणांवरून संकल्पना ओळखून स्पष्ट करा. यामध्ये पहिलं उदाहरण आहे भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. दुसरं आहे गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदारांनी स्वइच्छेने एकत्र येऊन संघटना स्थापन केली किंवा निर्माण केलेली आहे. त्यानंतर 3 भारतीय रेल्वेद्वारे रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. यानंतर 4 रमेश वस्तूची देशाच्या सीमेअंतर्गत विक्री करतो किंवा रमेश अमुक अमुक देशात किंवा अमुक अमुक राज्यामध्ये वस्तूची विक्री करतो, असेही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा. तर यासाठी कोणत्या फरकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला आहे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी. दुसरा स्पर्धा आहे खाजगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी. प्रकारांमध्ये खूप सगळे फरक तयार होतात. नैसर्गिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, साधी मक्तेदारी, मूल्यभेदात्मक मक्तेदारी. करून ठेवा हे सगळे प्रकार. त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धा असेही फरक तयार होऊ शकतो किंवा स्थानिक बाजारपेठ आणि राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असाही फरक या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तर लिहा. थोडक्यात उत्तरांचा हा प्रश्न आपला. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2 मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा. 3 मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4 मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा. यामध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो. 2 पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून ठरते. 3 मक्तेदारी बाजारात वस्तूला पर्यायी वस्तू उपलब्ध असतात. 4 मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्थांचा उद्योग असतो. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तर लिहा. शेवटचा प्रश्न आहे यामध्ये पूर्ण स्पर्धा म्हणजे काय सांगून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
दुसरा प्रश्न आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत कशी निश्चित होते ते स्पष्ट करा. अशा प्रकारे मित्रांनो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. या क्वेश्चनचा आपण जर मनापासून अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने ह्या प्रकरणावरचे प्रश्न सोडवू शकाल. ठीक आहे मित्रांनो, जवळपास आपले 5 प्रकरणं म्हणजे अर्थशास्त्रातील निम्मा सिलेबस या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. उरलेल्या प्रकरणांचेही आपण व्हिडिओ लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत इतर विषयांच्याही संदर्भातले आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि पास होण्यासाठी कुठल्या प्रकारच्या घटकांचा कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा करता येऊ शकतो याविषयीची माहिती देखील आपण येणाऱ्या भविष्यातल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.